तर बैलाला इशारा बायांना दिला आणि बैल खरेदी केला आणि बैल आमचे एलपी बैलात पडून घ्यायला गेलो आम्ही तिकडे अहमदनगरला, अहिल्यादेवी नगरला. तर तिकडे पहिल्याच दिवशी आम्ही गेलो, त्या दिवशी बैलांनी फायनल केली. 3 फेरे पडले. बोलतो याचा बैल असला आम्ही शर्यत नाही करणार, त्याचा असला आम्ही नाही करणार. एक बैल सांगून झाली तर मग अशी लगेच होते, नाही तर मग ते नाते होते ते कॅन्सल होतात. मग शर्यती करायची तरी कुणाशी नक्की बैल सांगून असल्यावर मग सांगता येतो का आम्हाला माहित नव्हतं तुमचा बैल. हा बैल एलपी ला खालना एलपी सोबत पलून पुढे एलपी ला उचलून आणायचा, म्हणजे सोबत पलायचा एकदम स्पीड याने लावलं एलपी सोबत. मग काय बोलायला दोन्ही जोडीबद्दल? ही जोडी सगळ्यांना आवडते, आमच्या अख्ख्या गावाला आवडते आणि सगळे नाशिकच्या आमचे मित्र आहेत त्यांना सगळ्यांना आवडते. आवडत नाही विरोधी हा घरचा सहज असल्यावर काही टेन्शन नाही. आता तिथं समजा आम्ही 6व्या नंबर भेटला तर सायकल होती, तर सायकल काय ते आम्हालाच भेटली, काही विषय नाही, कारण की घरचा सहज होता आणि बैल खरेदी करून घेऊन आले म्हणून काही विषय नाही झाला. आणि महान भारत केसरीच्या मैदानात झटपट झालेला 2 व्हीलर भेटले एलपीला. तर राजू शेठ आमचे मित्र आहेत गोलवलीचे रणवीरवाले, तर त्यांनी आम्हाला ती 2 व्हीलर दिली. सो मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आज 15 मे आणि उसाटणे मैदान कॅन्सल झालं आणि पिसारा मैदान भरण्यात आलं आणि खूप सारी नंदी आज आलेले आहेत या मैदानात आणि मोठमोठे शर्यती आपल्याला आज बघायला भेटणार आहे. सर्वप्रथम दादा आपलं नाव आणि आपला बैल कोणत्या गावचा आणि नाव काय त्याचं सांगा. माझं नाव जतीन भागे आणि हा भारत बैल आजिवली पनवेल ते खंडोबा प्रसन्न आजिवली या नावात पडतो. दादा या बैलाबद्दल सांगायचं झालं तर खूप असं नाव केलंय आणि काय बोलायला बैलाबद्दल दादा, जिथून खरेदी केला दावणीला आला आणि हा नाव करतोय? काय नाही, बैल एकदम शांत आहे आणि जाम स्पीडने करतो आणि आता घेतल्यापासून आम्हाला गुलालच ठेवलं त्यांनी. दादा 2 शर्ती फक्त इकडे तिकडे झाले. दादा याला भारत बैलाला खरेदी करण्यापासून पहिले काय बघितलं तो याच्यामध्ये खरेदी करण्यापूर्वी? काय नाही, ते आमचे भाऊ आहेत एलपी बैलाचे मालक राहुल खांडेकर, त्यांनी आम्हाला फोटो आणि व्हिडिओ पाठवले म्हणजे आपल्याला बैल घ्यायचे. आम्ही ठीक आहे घेऊ आणि आम्ही लगेच त्यांना सांगितलं बैल घ्या तुम्ही, आम्ही येतो बघायला फक्त पलवायला. तर बैलाला इशारा बायांना दिला आणि बैल खरेदी केला आणि बैल आमचे एलपी बैलात पडून घ्यायला गेलो आम्ही तिकडे अहमदनगरला, अहिल्यादेवी नगरला. तर तिकडे पहिल्याच दिवशी आम्ही गेलो, त्या दिवशी बैलांनी फायनल केली. 3 फेरे पडले. काय बोलतो दादा? 3 फेऱ्यामध्ये पहिल्याच फेऱ्या म्हणजे पहिला ज्याला जिथे खरेदी केला पहिल्या 3 फेऱ्यामध्येच टाकला त्याला. गटाला पब्लिकनी पलवला, पब्लिकनी गट काढला, सेमी एलपीच्या अंगावर पब्लिकनी काढली, फायनल पण पब्लिकनीच केली. पहिला कोण होता दादा तेव्हा बोलले? आमचा घरचा साज एलपी एलपी घरच्या म्हणजे घरच्याच साजने म्हणजे 3 आणि फायनल मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला होता. नाही, तेव्हा आमची गाडी सुट्टीला मागे सरली, गाडी अशी बाहेर होती. पण खूप मोठी गोष्ट आहे दादा, 6वा क्रमांक आला होता. ठीक आहे दादा, खूप मोठी गोष्ट आहे. 3 फेऱ्यामध्ये फायनलला पोहोचणं हीच मोठी गोष्ट आणि तोच आपल्यासाठी फायनलचा गुलाल. दोन्ही दुसरे मग दादा तेव्हा तर खूप मोठा आनंद झाला असेल की बिनजोडला न उतरता तो फेऱ्यामध्येच एवढं नाव केलं त्यांनी, तेव्हा कसा होता तो माहोल कसा होता? आनंद तर खूप झाला, कारण की बैल खरेदी केला आणि पहिल्याच दिवशी फायनलला, ते पण तिकडे एवढं लांब जाऊन 400 किलोमीटर. दादा भारत बैलाची खरेदी कितीला झाली होती साधारणतः सांगू शकाल? पैशाचा आम्ही कधी काय बोलत नाही, पण खरी किंमत त्याची 5,71,000. मग दादा आता जसा घाटावरती तुम्ही गुलाल घेतलाच म्हणजे फायनलला पोहोचला, मग बिनजोडला आपल्या मुंबईमध्ये कधी आणला त्याला? लगेच 2 दिवसात बैल भरून आणला आणि इथं 4थ्या दिवशी लगेच रेस केली मुंबईला. एक टॉपची गाडी पळवली स्वतःची, ती गाडी मारली. कुठल्या मैदानात तरी? पहिला मैदान कुठला होता मुंबईचा? बार्डीला सुद्धा गुलाल घेतला आणि म्हणजे तो तिथून गुलालच घेत आलाय. गुलाल जेवढे मन होते टॉप मध्ये पालायचे, आम्ही सर्वांच्या गाड्या मारल्या. दादा हा बिनजोडला गाडी धरून आम्ही आमची स्वतःची असून आम्ही आज सुद्धा घरचा साज आहे पिसारा मैदानात का? आज पहिला नाशिक मध्ये आणि आज आहे पहिला लपून आहे. दादा लपून का ठेवतात मला काय समजत नाही जास्त.
काय आता ती सवय झाली की आता कोण बोलतो याचा बैल असला आम्ही शर्यत नाही करणार, त्याचा असला आम्ही नाही करणार. एक बैल सांगून झाली तर मग अशी लगेच होते, नाही तर मग ते नातेवाईक होते ते कॅन्सल होतात, मग शर्यती करायची तरी कुणाशी. नक्की. बैल सांगून असल्यावर मग सांगता येतो का आम्हाला माहित नव्हतं तुमचा बैल. हा. आणि दादा हा तलापासून सुतापर्यंत याचा पल कसा आहे आणि हा कोणत्या साईडने धावतो? हा उजव्या खाली आहे, आतून बाहेरून आणि आतनं पण. याचं असं वैशिष्ट्य आहे का एलपी ला आम्हाला मुंबईमध्ये एवढा भाग बैल कुठला पुरला नाही, पण हा बैल एलपी ला खालना एलपी सोबत पलून पुढे एलपी ला उचलून आणायचा, म्हणजे सोबत पलायचा एकदम स्पीड याने लावलं एलपी सोबत. मग दादा याचा आपला घरचा साज एलपी आहे दादा, तो एलपी कुठून खरेदी केला होता एलपी ला? एलपी आम्ही खरेदी नव्हता केला, घरच्याच अग्रीमेंट आहे, हा 1 वर्षाचा करार आहे. हा राहुल भाऊ खांडेकर मालक. हा. अच्छा, म्हणजे तुमच्या नावावर तो अग्रीमेंट नुसार धावतोय. मग यांचं तालमेल बरोबर जुळून येतो. मग आजच्या मैदानासाठी एलपी घाटावर गेलाय, त्याच्यामुळे आज पैरा दुसरा आहे. मग काय बोलायला दोन्ही जोडीबद्दल? ही जोडी सगळ्यांना आवडते, आमच्या अख्ख्या गावाला आवडते आणि सगळे नाशिकच्या आमचे मित्र आहेत त्यांना सगळ्यांना आवडते. आवडत नाही विरोधी. बरोबर दादा. आणि दादा बघा ना, जेव्हा आपलं गाव आणि आपलं नाव आधी काहीच नसतं, पण जेव्हा एखाद्या लक्ष्मी आपल्या दावणीला येते आणि ती खरंच नाव करते, जसं सांगितल्याप्रमाणे जशी त्याची खरेदी झाली आणि घाट गाजवला त्यांनी आणि त्याच्या मुंबईचं बिनजोड सुद्धा गाजवतोय, कसं वाटतं, अभिमान कसा वाटतो या बैलांबद्दल, भारत आणि एलपी बद्दल? बैलांचा अभिमान आहेच, कारण की आता स्वतःची गाडी कुठे पलत नाही एक प्रकारे. बरोबर, घरचा साज कमी धावला जातो आणि घरचा साज असून आम्ही सगळ्या ओपनच्या गाड्या आम्ही बिनधास्त खेळायला तयार असतो पुण्याच्या वर. आणि जेवढे झाले त्यातले फक्त 2 आमच्या इकडे तिकडे मिस्टेक साईड पलटी होऊन मार घाललाय आणि बाकी आम्ही सर्व दादा. मी असं नेहमीच प्रश्न करतो, असं म्हणजे माझा प्रश्न असतोच, म्हणजे जेव्हा घाटावरती 3 फेऱ्याचं मैदान असतो आणि कसं थार एक असते, बुलेट एक असते, मग माझा एक प्रश्न असतो की काही कसे पैरे वेगवेगळे असतात. मग बुलेट असली तर मग कोणाला तरी एकेला जातं, थार असली कोणाला तरी एकेला जातं, मग ते त्यांचं मॅनेज करतात. पण मी नेहमी प्रश्न करतो, घरचा साज असेल तर कोणाला द्यायची गरज भासत नाही, आणि तसा आपल्या जोड आपला पैरा आपल्या घरचा साज आहे. हा, घरचा साज असल्यावर काही टेन्शन नाही. आता तिथं समजा आम्ही 6व्या नंबर भेटला, सायकल होती, हा सायकल काय ती आम्हालाच भेटली, काही विषय नाही, कारण की घरचा साज होता आणि बैल खरेदी करून घेऊन आले म्हणून काही विषय नाही झाला. आणि महान भारत केसरीच्या मैदानात लटपट झालेला 2 व्हीलर भेटले एलपीला. तर राजू शेठ आमचे मित्र आहेत गोलवलीचे रणवीरवाले, तर त्यांनी आम्हाला ती 2 व्हीलर दिली. दादा जेव्हा एलपीला 2 व्हीलर भेटला तेव्हा आपला मला वाटतं भारत नसेल, तेव्हा खरेदी नव्हती झाली. मग आता मोठमोठे मैदान होतील, कारण आता पावसाला सुरू होते, मुंबईच्या शर्यती बंद होतील, मग आपला बैल नक्कीच घाटावरती जाईल. तेव्हा कोणाच्या दावणीला असेल की इथून नेला जाईल, कसं असेल? नाही, बैल वरतीच असतात, वरतीच असेल बैल बहुतेक करून राहुल खांडेकर मालकेला. मग तेव्हा दादा असं मोठे मोठे मैदान असेल, मोठ्या मोठ्या प्राइजेस असतील, मग तेव्हा तुम्ही एलपी आणि भारत घरचा साज प्रयत्न कराल का उतरवण्याचा, का पैरा वेगळा असणार? 100% आता थोड्या दिवसात पण येईल नक्कीच. आणि दादा असंच म्हणजे ही खरेदी विक्रमी खरेदी आहे, 5 लाख बोलली तर मोठीच खरेदी आहे, आणि ही खरेदी यशस्वी ठरली, कारण तो येऊन त्याने घाट गाजवला आणि बिनजोड सुद्धा गाजवतोय. काय बोलाल या बैलाबद्दल? काय नाही, एक लक्की बैल लागलाय आम्हाला बऱ्याच म्हणजे वर्षातून. आता जरी एलपी आम्ही अग्रीमेंट केला असेल, पण तो कसा विषय कॅन्सल झाला 1 वर्षासाठी आपल्याला. पण हा खरेदी करून एवढा पालाला म्हणजे ठीक आहे ना दादा. 2 बैल जर नाव करतायत, जरी तो आज 1 वर्ष आहे, पण पुन्हा कधी जर ही जोडी पळवायची असेल तर कधी एकत्र येऊ शकतात, त्याला काही हरकत नाही. खरेदी म्हणजे आमचं काही असं म्हणजे करारा म्हणजे असं काही विषय नाही, ते आमचे मित्र आहेत, आमचा बैल त्यांच्याकडे असतो, त्यांचा बैल आमच्याकडे असतो. मग दादा एलपीचे अग्रीमेंट संपल्यावरती मग आता जसा भारत तुम्ही खरेदी केल्या दावलेला, मग अजून काय विचार आहे का, अजून एक बैल खरेदी करण्याचा असा काय विचार आहे का? 4 सध्या तरी असं काय नाही, कारण आमचे 4 बैल आहेत. आमचा वजीर एक आहे वासरू, त्यांनी आता लगातार त्या दिवशी परवा दिवशी 14वी शर्यत जिंकलेली, तो पण आम्ही यावर्षीच खरेदी केलेला आहे. यावर्षी आम्ही टोटल 3 बैल खरेदी केली, म्हणजे 2 खरेदी केली, 1 अग्रीमेंट केला आणि 2 वासरे आहेत अजून बाकी. म्हणजे दादा म्हणजे एवढं बैल आपल्या स्वतःची आहेत आणि 1 अग्रीमेंट, आणि त्या आधीची बैल सुद्धा नाव करतात. मग दादा तुमच्या घरच्या दावणीला जी बैल येतात ती नाव करतात, म्हणजे पारख कोण करतो, खरेदी कोण करतो त्या बैलांची? आमचे पप्पा करतात, आप्पा बघित, आणि आमचे काका आहेत नाना बघित ते करतात, आणि हे दोघे बैल घेऊन येतात. आम्ही बाकी सगळं सांभाळा करतो पोरासोबत. मग आज पिसारा मैदानाबद्दल काय बोलाल? मैदान कॅन्सल झाला, पिसारेवाले हाती धरला, त्यांचा आभार आहे.
कारण की आज बरीच बैला नाशिकवरून लोकांनी मागवलेली आहेत बाहेरून, तर त्यांचा पण खर्च म्हणजे जेणेकरून मैदान झालं बरं झाला. खेळ काही अर्जित होत तर राहणार आहे, पण मैदान झालं त्याबद्दल आनंद आहे आम्हाला. दादा हार जितावरती काय बोलायला? काय नाही, खेळ आहे, खेळ खेळत राहावा. हार पाचवायची शक्ती असेल तरच खेळ केला, नाही तर खेळू नका, कोणी पण असू दे. नक्कीच दादा. आणि आज आपला भारत या सर्व मैदानात नक्कीच विजयाचा गुलाल घेईल आणि पैरा जो कोणी असेल तो गुपितच तुम्ही सांगितलं आणि भरपूर का ठेवतात गुपित त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही दिलेलं आहे. पण नक्कीच आज या मैदानात सुद्धा यश प्राप्त करेल. आणि या सर्व मैदानात भारत पहिल्यांदा का याच्या आधी सुद्धा पळाला आहे? सो नक्कीच विजय झालेला आहे. तेव्हा सुद्धा विजय झालेला, आता सुद्धा विजयाचा टॉपची गाडी मारलेली आहे. तेव्हा टॉपची गाडी मारलेली होती. नक्कीच हा जसा मागच्या वेळ मैदानात सर्व गुलाल घेतला होता, आज सुद्धा 15 मे रोजी सुद्धा विजयाचा गुलाल घेईल अशीच मी आशा करतो. धन्यवाद दादा. धन्यवाद.